नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मी तुमच्या इंग्लिशमध्ये 40 मार्क आज मी फिक्स करून देणार आहे, फ्री मध्ये येणार आहे। या गोष्टीची मी तुम्हाला प्रूव्ह करून देईल, खात्री देऊन देईल। ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू। चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर दिग्विजय भांबरे होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, तुम्हाला पैसे नाही द्यायचे बाळांनो। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी, 10वी बोर्डाच्या 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलाय, त्याला जॉईन करा बाळांनो। ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपण। हा आहे तुमचा 12वी बोर्डाचा पेपर, सॉरी 10वी बोर्डाचा पेपर इंग्लिशचा। ठीक आहे, आता ह्या इंग्लिशच्या पेपरमध्ये बाळांनो 80 मार्काचा तुमचा टोटल पेपर असतो आणि मी कोणती गॅरंटी घ्यायला रेडी आहे, आज तुमचे 40 फिक्स करून देणार आहे। 40 मार्क फ्री मध्ये, बोर्डाने स्वतः सांगितले की 40 मार्क तुमचे फ्री मध्ये येणार आहेत। कशा पद्धतीने, एक एक गोष्ट लक्ष द्या मी काय सांगतोय। ठीक आहे, पूर्ण पेपर मी तुम्हाला सांगेल आणि प्रूव्ह करून देईल की 40 मार्क कसे फ्री येणार आहेत। ठीक आहे, पण त्याआधी पण एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, तिथून प्रश्न येऊन विद्यार्थी 90 ते 95% का स्कोर करतात बाळांनो, एकच रिझन आहे त्याचं, प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली असते बाळांनो। असं काही एका बोर्ड मला पेपर सांगून देतं, अशातली काही गोष्ट नसते। ठीक आहे, एक क्वेश्चन किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, या सगळ्या गोष्टींची अनालिसिस केली जाते, कारण बोर्डामध्ये कोणताच प्रश्न नवीन नसतो बाळांनो, इथून तिथूनच विचारलेला असतो। म्हणून ते पूर्ण पॅटर्न अनालाइज करून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतात। विद्यार्थी त्यामुळेच 95% स्कोर करतात, 10वी साठी पण आणि 12वी साठी पण। 10वी साठी जास्त, पण 10वी साठी खूप पूर्ण पेपर तिथून येतो। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, लगेच एनरोल करा, बॅच क्लोज होणार आहे, लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो। ठीक आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, तुमच्यासाठी एक वरदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। चला, इंग्लिशचा जो 80 मार्काचा पेपर आहे बाळांनो, आता लक्ष द्या मी काय काय सांगतोय। ठीक आहे, एक एक प्रश्नाकडे लक्ष द्या, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या। ठीक आहे, चला सगळ्यात मी खाली जातो। ठीक आहे, चला आता तुमचा जो सेक्शन 2 आहे बाळांनो, सेक्शन 2 मध्ये मला एक प्रश्न दिसतोय बाळांनो, जिथे तुम्हाला तुमचे मार्क पेपर सेटर कापूच शकत नाही। तो प्रश्न म्हणजे बाळांनो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सचा। हे जे 2 मार्क आहेत ना रे बाळांनो, हे जे 2 मार्क दिलेले आहेत ना, हे तुमचे पेपर सेटर कटच नाही करू शकत, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। आणि हे बोर्डाने सुद्धा सांगितलंय पेपर सेटरला, पेपर चेकर्सला, की इथं मार्क कट नाही करायचे। तुम्हाला फक्त प्रश्नाची स्टार्टिंग कशी करायची बाळांनो, अकॉर्डिंग टू मी किंवा ऍज पर माय ओपिनियन, अशा पद्धतीने जर स्टार्ट केलं तर हे तुमचं कम्प्लिटली पर्सनल रिस्पॉन्स होऊन जातो। तुमचा रिस्पॉन्स, तुमच्या मनाला जे वाटते ते तुम्ही सांगताय, ते चुकीचंही असू शकतो, ते बरोबरही असू शकतं, पण तुम्ही लिहिलेलं आहे, तुम्हाला 2 मार्क इथं पक्के भेटतील। तुम्ही म्हणणार सर तुम्ही 40 मार्क बोलले, तुम्ही या 2 मार्कांवरती आता बोलतोय। मी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे, 40 मार्क मी तुमचे फिक्स करून दिली या व्हिडिओमधून। ठीक आहे, फक्त मला टाइम द्या। 2 झाले आतापर्यंत, बाकीचे बघूया आपण। ठीक आहे, बाकीचे पण फ्री करून देईल। 2 समजले ना, बाकीचे आरामात येऊन लागतील तुम्हाला। ठीक आहे, चला आता या सेक्शन बी मध्ये सुद्धा एक पर्सनल रिस्पॉन्स असेल, है ना, याला पण आपण 1 मार्क करू। 2 आणि 2 4 झाले का, आता याच्यात एक्सप्लेनेशन नाही देत मी, है ना, तेच सेम एक्सप्लेनेशन आहे पर्सनल रिस्पॉन्स। 4 मार्क झाले, इथंपर्यंत काही अडचण आहे नाही। ठीक आहे, पुढे बघूया। आता मी काय म्हणतो, या पोएट्री सेक्शन मध्ये पण असा एक क्वेश्चन असतो ना, जिथं फिक्स मार्क भेटणार आहेत तुम्हाला, तिथं मार्क कटच नाही करू शकत बोर्ड। तो क्वेश्चन कोणता असतो बाळांनो, बघा, हा जो ऍप्रिशिएशन लिहायचा जो प्रश्न असतो बाळांनो, राईट द ऍप्रिशिएशन, हा जो प्रश्न असतो, इथं बोर्ड तुमचे मार्क्स काट करू नाही शकत, हे तुमचे 5 मार्क फिक्स करा। ऍप्रिशिएशन तुमच्या मनाने लिहायचं असतं बाळांनो, तुम्हाला पॉइंटर्स दिलेले असतात, त्या पॉइंटर्सला फक्त एक्सपांड करा, तुम्हाला जे मनात येईल ना ते लिहा। तुम्हाला इथं मार्क कमी करू शकत नाही, कोणीच मार्क कमी करू शकत नाही। 2 + 2 + 5 हे कन्सिडर करू का बाळांनो, हे 2 पहिल्या सेक्शनचे पर्सनल रिस्पॉन्स, दुसऱ्या सेक्शनचा पर्सनल रिस्पॉन्स, हे 5 झाले ऍप्रिशिएशनचे। ठीक आहे, 5, 6, 7, 8, 9 मार्कांपर्यंत आपण पोहोचलो। टार्गेट कितीच आहे बाळांनो, 40 मार्काचं। ठीक आहे, बघूया आपण होता का नाही आपलं टार्गेट कंप्लीट। ठीक आहे, त्यानंतर आपला एक क्वेश्चन आहे बाळांनो, 1 मिनिट, इथं काय आपलं राहिलंय का, नाही, ठीक आहे झालं। त्यानंतर एक क्वेश्चन आपला सेक्शन असतो बाळांनो तुमचा नॉन टेक्च्युअल पॅसेज। ठीक आहे, नॉन टेक्च्युअल पॅसेज मध्ये पण 2 आपले पर्सनल रिस्पॉन्स आपल्याला भेटून जातील। हे बघा, इथं पण एक पर्सनल रिस्पॉन्स दिलेला आहे, इथं पण एक पर्सनल रिस्पॉन्स दिलेला आहे, आणि इथं एक प्रश्न दिलाय बाळांनो समरी रायटिंग। आता समरी रायटिंग सुद्धा तुम्हाला तुमच्या मनाची लिहायची असते, काहीही लिहा, तिथं तुम्हाला मार्क भेटतात। 9 + 2 + 5 किती रे बाळांनो, 9 आणि 2 7, 7 आणि 9 तुमचे 15 मार्क झाले का इथं, तुम्ही स्वतः बघा 15 झाले की नाही झाले। 5 आणि 5 10 तर इथंच झाले बाळांनो। ठीक आहे, हे 14 इथं झाले, सॉरी 14 मार्क, 15 आणि 14 मार्क।
5 तुमचे समरीचे, 5 तुमचे ऍप्रिशिएशनचे, 2 तुमचे पर्सनल रिस्पॉन्सचे, 2 तुमचे पर्सनल रिस्पॉन्सचे, 14 झाले प्लस 2 16 मार्क. कॅल्क्युलेशन चुकलं होतं. 16 मार्क तुमचे इथपर्यंत झाले. इथपर्यंत तुम्हाला पटलं, इथपर्यंत काही चुकीचं बोललोय मी. 16 मार्क. टार्गेट कितीच आहे बाळांनो? 40 मार्क. या 16 मार्कांसाठी काय अभ्यास करावा लागला आपल्याला? काहीच अभ्यास नाही करावा लागला. बेसिक थोडीफार जेवढी इंग्लिश येते तेवढी लिहिली तरी तुम्हाला हे 16 मार्क भेटणार आहेत. सर 40 पर्यंत जायचंय, आतापर्यंत 16 पर्यंत आलो. सांगतो मी तुम्हाला. खाली चालूया. ठीक आहे. रायटिंग स्किल मध्ये आले. रायटिंग स्किल मध्ये तुमचा एक पण मार्क इथं कट नाही होऊ शकत जर तुम्ही लेटर रायटिंग मध्ये इनफॉर्मल लेटर चूज केलं तर. फॉर्मल लेटर मध्ये तुमच्या एक गोष्टी चेक केल्या जातात. इनफॉर्मल म्हणजे टोटली इनफॉर्मल होऊन जातं. तुम्ही तिथं काही लिहा, इनफॉर्मल लँग्वेज मध्ये जरी लिहिलं, आय एम, इज, द, दॅट, काही लिहिलं तरी तुमचे इथं मार्क कट होऊ शकत नाही. 5 पैकी 5 मार्क तुम्हाला इथं भेटणार आहेत. आता 16चं कॅल्क्युलेशन आपण वरती राहूया. 16च्या खालचं कॅल्क्युलेशन आता आपण करूया. हे 5 फिक्स झाले. केव्हा फिक्स येतील? जेव्हा तुम्ही इनफॉर्मल लेटर चूज करणार तेव्हा. ठीक आहे. चला आता पुढचे बघूया. नेक्स्ट बघा. ह्या प्रश्नामध्ये बाळांनो क्वेश्चन 6च्या ए मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं असतं. जेव्हा तुम्ही बाळांनो एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, व्हर्बल टू नॉन व्हर्बल करतात ना, तुमचा पूर्ण कॉलम चेक केला जातो की इथं व्हर्बल लिहिलंय का, व्हर्बल लिहिलंय का, व्हर्बल लिहिलंय का, व्हर्बल लिहिलंय का, तिथं मार्क कट होऊन जातात. जर तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल केलं, तुम्हाला फक्त पॅराग्राफ लिहायचा आहे. पॉइंट्स दिलेले आहेत, पॅराग्राफ लिहा. पॉइंट्स दिलेले आहेत, पॅराग्राफ लिहा. पॉइंट्स दिलेले आहेत, पॅराग्राफ लिहा. इथं 5 मार्क तुमचे फिक्स झाले. 16 तिथं झाले होते. हे 5 हे प्लस 10 झाले. 10 झाले ना? बरोबर आहे हा ना? चला पुढे बघूया. त्यानंतर हा प्रश्न बघा बाळांनो. ड्राफ्टिंग अ स्पीच किंवा तुम्हाला व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू लिहायचा आहे. तर व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू मध्ये इथं मार्क कट होतात. इथं मार्क काय होतात? कट होतात. स्पीच मध्ये काय करायचंय? लिहित जायचंय. काही लिहा. काही म्हणजे काही पण नका लिहून देऊ. जरी तुम्ही काही गोष्टी लिहिल्या, काही तुमच्या मनाने लिहिला, काही पॉइंट्स नाही आले, काही ना काही लिहिलं तरी तुमची इथं 5 पैकी मार्क तुम्हाला भेटून जातात. कारण स्पीच मध्ये तुमचे मार्क कट करण्याचा अधिकार कोणालाच नसतो. इथं तुमचं डायरेक्ट पॉइंट वाईज लिहायचंय, लगेच इथं तुमचे मार्क्स कट होतात. गोष्ट समजते? चला 15 झाले. ते पहिले 16 आणि हे 15 किती झाले रे बाळांनो? कॅल्क्युलेशन करा तर. त्यानंतर तुमचं असतं क्रिएटिव्ह रायटिंग. क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये सुद्धा एक प्रश्न तुम्हाला सांगतो. कुठं गेला आपला पेन? हा. याच्यामध्ये एक्सपांड द थीम किंवा न्यूज रिपोर्ट मध्ये तुम्हाला करायचंय बाळांनो एक्सपांड द थीम. तुम्हाला थीम दिलेली, याच्याविषयी काही लिहा ना बाळांनो. न्यूज रिपोर्ट मध्ये ना खूप गोष्टी तुमच्या फॉलो कराव्या लागतात. न्यूजची हेडिंग, न्यूजचा तुम्हाला डायलेमा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघाव्या लागतात. एक्सपांड द थीम मध्ये काही नाही बघायचे, फक्त पॅराग्राफ जरी छापले तुम्ही, तुमच्या मनाने जे लिहिलं तुम्हाला मार्क भेटणार आहेत. गोष्ट समजते? हे 5 मी कन्सिडर करू बाळांनो. 20 झाले आपले. 20 प्लस 16 36 मार्क झाले. इथं काही डाऊट आहे तुम्हाला? मला सांगा. बरोबर काउंट करतोय ना मी? ठीक आहे. आता इथं बघा. हा प्रश्न बघा. हा प्रश्न खूप मजेदार आहे बाळांनो. तुम्हाला डेव्हलप अ स्टोरी किंवा तुम्हाला कंटिन्युएशन करायचं असतं. याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप जर स्टोरी केला तर तुमचे 5 पैकी 5 मार्क तुम्हाला भेटून जातात. गोष्ट समजते? ठीक आहे. झाला आपला पेपर. आता काउंट करूया आपण किती झाले टोटल आपले. हे 5 प्लस 10 झाले बाळांनो, है ना? प्लस 5 15 झाले, है ना? 15 एक मिनिट 15 आणि हे 5 20 बरोबर. 20 आणि 5 25. मला तुम्ही सांगा 25 प्लस 16 किती होता तर बाळांनो? 1 हातच्याला 1 2 3 4 41 मार्क मी केले फिक्स तुमचे. याच्यात काही डाऊट आहे तुम्हाला? मला सांगा. किती मार्क फिक्स केले बाळांनो? 41. कितीचं प्रॉमिस केलं होतं? 40चं प्रॉमिस केलं होतं. बरोबर. 40चं प्रॉमिस केलं होतं. कंप्लीट केलं का मी प्रॉमिस? मला सांगा. 40 पैकी 40 मार्क तुमचे इंग्लिशमध्ये येणार आहेत का नाही येणार आहेत? मी तुम्हाला इंग्लिशचा पेपर रायटिंगचं सुद्धा एक सेशन आणणार आहे. पुढचं सेशन जर तुम्हाला पाहिजे असेल प्लीज कॉमेंट करा. तुम्हाला नेक्स्ट कोणता सब्जेक्ट पाहिजे? फिजिक्स पाहिजे, मॅथ्स पाहिजे, सायन्स पाहिजे, अल्जेब्रा पाहिजे, जॉमेट्री पाहिजे? प्लीज कॉमेंट करा. ठीक आहे. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये कोणते क्वेश्चन येणार आहेत? मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा बाळांनो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तिथूनच प्रश्न काय येतात याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. असं नाही हवेमध्ये नाही की आता तुम्ही युट्यूबवरती बघणार ना, दररोज तुम्हाला पेपर लीक दिसेल, दररोज पेपर लीक दिसेल. ज्यांना काहीच हात पाय नसतं त्या प्रश्नांना, ठीक आहे, कुठून आला, काय अनालिसिस आहे, कोणालाच काहीच माहित नाही. प्रत्येक प्रश्न माहित पाहिजे की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कुठून विचारलाय.
हे सगळ्या गोष्टींचं अनालिसिस आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये केलेलं आहे. नक्कीच एनरोल करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.